मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा इच्छा व्यक्त केली नसती जन्म घेण्याची घेईला मी जन्म या पुन्हा पुन्हा मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होण्याची इच्छा महाराज देवापुढे व्यक्त करतात। याचा अर्थ असा की परमार्थिक क्षेत्रामध्ये समाप्ती नाही होत असते, केवळ सांगता। म्हणून आजचं हे जे काल्याचे कीर्तन आहे हे समाप्तीचे कीर्तन आहे, हे सांगतेचे कीर्तन आहे। विठ्ठला विठ्ठला परमात्म्याने गोकुळामध्ये राहून जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण आज आपल्याला करायचं आहे। भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अनंत लीला केल्या, बरं त्या लीलांचं श्रवण केल्यानंतर आम्हाला काय फलप्राप्ती होणार? सर्व पापे प्रमुच्यते। हा जो जीव आहे त्या जीवाला मुक्ती अशा प्रकारची प्राप्त होते, सगळ्या पापापासून जीवात्मा मुक्त होतो। विठ्ठला विठ्ठला। परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर अनेक लीला परमात्मा वास्तव्य करीत असताना गोकुळामध्ये करतायत। यशोदा माईकडून भगवंताला अशी सूचना मिळाली की गोपाळांनो, आता तुम्ही आता घरी राहू नका, कारण घरी राहिलात तर खोड्या करता आणि बाहेर जर गेलात तर चोरी करतात। त्यापेक्षा तुम्ही असं करा, घरी थांबण्यापेक्षा गायी चारण्यासाठी जा। आता झालं काय, जे भगवंताच्या मनामध्ये होतं तेच मात्र भगवंताला यशोदा माईकडून ऐकायला मिळालं। कारण असं आहे, ज्या माणसाला कमी वेळामध्ये जास्त कामं करायची असतात त्या माणसाला एका कामामध्ये जास्त वेळ देऊन चालत नाही। असंच आहे की नाही? भगवंताला पुढे अनंत कामं करायची होती, त्याच्यामुळे एका कामामध्ये गुंतून राहून चालणार नाही, म्हणून भगवंताच्या मनात जे होतं ते यशोदा माईकडून भगवंताला ऐकायला मिळालं। व्यवहार तसाच असतो पहा। कमी वेळामध्ये जर आपल्याला जास्त भाजीपाला खरेदी करायचा असला बाजारामध्ये जाऊन, त्याचा प्रश्न सोडा, पण ज्याला बाजारात गेल्यानंतर नुसता टाइमपास करायचा आहे त्या माणसांकरिता दुकानदाराला आपल्या दुकानामध्ये बोर्ड लावून ठेवावा लागतो। कोणता? कामाशिवाय जास्त वेळ बसू नये। आता हा बोर्ड कुणा करताय? कामी माणसांकरता की निकामी माणसांकरता? आहे की नाही? निकामी माणसांकरता। कारण हा जो रिकामा माणूस असतो हा काम करणारालाही दुकानामध्ये नीट काम करू देत नाही, आहे की नाही? हा बोर्ड त्यांच्याकरता आहे। म्हणून भगवंताला अनेक कामं करायचे, भगवंतांनी ठरवलं की आपल्याला अनंत कामं करायची असल्यामुळे एका कामामध्ये वेळ आपल्याला द्यायची नाही, म्हणून यशोदा माईने तेच उच्चार काढले जे भगवंताच्या मनामध्ये होतं। विठ्ठला विठ्ठला। आता भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांच्या समवेत गायी चारण्यासाठी वृंदावनामध्ये जाण्याची तयारी करतात, पण सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं असं वर्णन चरित्रामध्ये काहीसं पाहायला मिळतं। कारण हे जे गोपाळ आहेत द्वापार युगामध्ये परमात्मा कृष्णाच्या सानिध्यामध्ये जे अवतीर्ण झालेले होते ते गोपाळ या जन्मातले नाही, तर जे जे झाले अवतार त्याचे बरोबर जे जे अवतार भगवंतांनी धारण केलेले आहेत, संत महात्मे म्हणतात त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवासोबत अवतीर्ण झालेलो आहोत। तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे। तुका म्हणे आम्हा
नाही विसंबत एरेरा. महाराज म्हणतायत जे जे परमात्म्याने अवतार धारण केले त्या सगळ्या अवतारांमध्ये आम्ही देवाच्या सोबत आलो आणि देवासोबत गेलो. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर किंवा येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवनाम. आणि त्यामुळे भगवंताने असं ठरवलं की आपण वृंदावनामध्ये गायी चरण्यासाठी जात असताना गोपाळांना सोबत घ्यावं. सगळ्या गोपाळांना परमात्म्याने आणि त्या ठिकाणी जवळ केलं आणि सगळ्यांना सांगितलं, म्हटलं बघा आपल्याला गायी चरण्यासाठी रानामध्ये जायचंय. पहिल्यांदाच आपण वृंदावनाच्या या वनामध्ये गायी चरण्यासाठी जाणार आहोत तेव्हा सर्वांनी सूचनेचं पालन करा. सगळ्या गोपाळांचे मार्गदर्शक होते कोण? भगवान कृष्ण परमात्मा. मार्गदर्शक त्याला म्हणतात येणाऱ्या अडचणींवरती मात कशी करावी याचं तो स्मरण ज्ञान करून देतो, त्याला मार्गदर्शक म्हटलेलं आहे. सगळ्यांचे मार्गदर्शक भगवान कृष्ण आहे. भगवंत सगळ्यांना समजावून सांगू लागलेले आहेत की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काही वस्तू काही साहित्य सोबत घ्यावे लागतील. कारण तुम्ही हिमालय पर्वतावरती एखाद्या वेळा गेले आणि तिथं थंडीनं कुडकुडून राहिले ना, अशा वेळेला जर तुम्हाला पश्चाताप झाला की घरून येताना शॉल स्वेटर जर आणलं असतं बरं झालं असतं, असा पश्चाताप पुढे होऊ नये याच्याकरता भगवंत त्यांना मार्गदर्शन करतात. त्या भगवंताने सगळ्यांना सूचना दिली. म्हटलं हे बघा सोबत आपल्याला काठी सोबत न्यायची आहे. पहिल्यांदा काठी कशा करता? आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे गायी चारणं. गुराखी म्हणजे गायी राखणारे, हा आपला धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. तेव्हा सगळ्यांनी सोबत काठी घ्यायची आहे. काठी बरं, सोबत रेशमाच्या कापडाचा चेंडू घ्यायचा आहे. कारण त्या ठिकाणी नुसते आपल्याला गायीच चारायचे आहेत असं नाही, तर आपल्याला खेळ सुद्धा खेळायचे आहे. सगळ्यांनी चेंडू सोबत घ्या आणि लाकडाची एक फळी घ्या, चंदनाच्या लाकडाची. आणि भगवान बोलतात की सोबत घोंगडी घ्या. घोंगडी घोंगडी कशा करता? घोंगडीचा व्यवहारामध्ये 3-4 प्रकारे उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून पहा तुम्ही गुराखी लोक जे असतात ना वनामध्ये गायी चारणारे, त्यांच्या खांद्यावर घोंगडी असते. पहा कशा करता? 2-3 प्रकारे त्याचा फायदा होत असतो. पाऊस जर आला तर पावसापासून संरक्षण ती घोंगडी आपलं करत असते. बघ, थंडी जर वाजून आली तर अंगावर पांघरून घेता येते. आणि अवघड ठिकाणी जर बसण्याचा प्रसंग आला तर त्याच्यावर त्या खाली टाकून आपण बसूही शकतो. असा 3-4 प्रकारे त्याचा फायदा होत असतो. बरं, आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर असं म्हटलंय मृगासने भव्य सिद्धी मोक्ष श्री व्याघ्र चर्मणी कुशासने ज्ञान सिद्धी सर्व सिद्धीस्तु कंबले. असं आहे, कुशाच्या आसनावर बसल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. बरं, मोक्ष श्री व्याघ्र चर्मणी वाघाच्या कातड्यावरती बसून साधना जर केली तर मोक्ष आणि श्रीनाम लक्ष्मीची प्राप्ती सांगितलेली आहे. कुशाचं आसन जे आहे कुशासने ज्ञान सिद्धी, पण जे घोंगड्याचं आसन आहे त्याच्यावरती बसून जर साधना करण्यात आली तर सर्व सिद्धी ज्या आहेत त्या घोंगड्याच्या आसनावरती बसून प्राप्त होतात. सगळ्यांनी घोंगडे सोबत घ्यायचंय, कारण तिथं गेल्यानंतर काळ्या काळ्या रंगाची त्रिवेणी होणार आहे. कारण वृंदावनामध्ये गायी चरण्यासाठी गेल्यानंतर काळ्या काळ्या रंगाची त्रिवेणी होणार आहे. एकतर भगवान कृष्ण परमात्म्याचा जो रंग आहे तोही सावळा म्हणजे काळा आहे. घोंगडीचा रंग तोही काळाच आहे. आणि यमुना मातेचे जे पाणी आहे ते सुद्धा कसं आहे?
काळच आहे. काळ्या काळ्या रंगाची त्रिवेणी होणार असल्यामुळे सर्वांनी घोंगडी आपल्या खांद्यावरती घेऊन चला. विठ्ठल पुन्हा ऐकून ठेवा, तिथे गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना भुका लागणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांनी आपल्या घरी जेवण करा आणि जेवण करून झाल्यानंतर जे उर्वरित अन्न आहे ते शिदोरी रूपामध्ये बांधून घ्या. अभंगाचं पहिले चरण. आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी. भगवान बोलतात, जे आपण जेवण करणार आहोत तेच शिदोरी रूपामध्ये बांधून घ्या. आता शब्द आलेला आहे आणि आता शब्द हा वर्तमान काल वाचक आहे. हेची जेऊ, हेच जेवण करायचं आहे. चकार आलेला आहे, चकार. आणि चकार केव्हा येतो माहिती आहे? अन्याची व्यावृत्ती आणि एकाच्या दृष्टीने निश्चित सिद्धांत जिथं तयार होतो तिथं चकार येतो. पहा कसा व्यवहार आहे. कल्पना करा, आपल्याकडे एखादा पाहुणा आला किंवा एखादा मित्र म्हणा आणि तुम्हाला लग्नाची पत्रिका देताना त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा अमक्या दिवशी अमक्या तारखेला इतक्या वाजता माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्या दिवशी तुला लग्नाला हजर राहायचंय. पण तुम्ही सांगितलं बघ गड्या, त्या दिवशी माझं महत्वाचं काम आहे, महत्वाची मीटिंग आहे, माझं लग्नाला येणं वगैरे काही जमणार नाही. असं करतो, माझ्या आईला देतो पाठवून, असं करतो, नाही तर माझ्या वडिलांना देतो पाठवून, नाही तर असं करतो आमच्या लहान भावाला देतो पाठवून, नाही तर असं करतो मोठ्या भावाला देतो पाठवून, नाही तर आमच्या वडिलाला देतो पाठवून, नाही तर आमच्या काकाला देतो पाठवून, काकूला देतो पाठवून, याचा आमचा म्हातारा रिकाम बसलो त्यांना देतो पाठवून, नाही तर म्हाताऱ्याला देतो पाठवून, नाही तर आमच्या मामाला देतो पाठवून, मामीला देतो पाठवून. त्यांची लंबी यादी लावून दिली. शेवटी निमंत्रण पत्रिका देणाऱ्याला प्रश्न पडला, कुणाकुणाला नाही म्हणावं, त्यांना काही केलं नाही. तुम्हीच म्हटल्याबरोबर एवढीची एवढी मंडळी रेल्वेच्या डब्यासारखी पालथी गेली. विठ्ठल विठ्ठल. अन्याची व्यावृत्तता आहे आणि एकाच्या दृष्टीने सिद्धांत तयार होतो, त्याला चकार असं म्हणतात. पहा, म्हणून या ठिकाणी शब्दपा किती समर्पिक आहे, समर्पक अशा प्रकारे वापरलेले आहे. आता हेची जेऊ असं म्हणतात. यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे या दोघांमध्ये एकदा मार्मिक विनोद तयार झाला. त्यावेळेला चळवळ चालू होती, मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी आचार्य अत्रे साहेबांना विचारलं, म्हटलं अत्रे साहेब एक विचारू का? म्हटले विचारा बुवा. तुम्ही म्हणता मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त झालाच पाहिजे, यात चवर एवढा जोर देण्याचं कारण काय? झाला पाहिजे असं का बरं म्हणत नाही? आचार्य अत्रे साहेबांनी सांगितलं, म्हटले चव्हाण साहेब, मला तरी आजपर्यंत असं वाटत होतं की या चचं महत्व संपूर्ण निजधामाला जावं लागलं, आपल्यासारख्यांचं काय? विठ्ठल. आणि जात असताना प्रत्येकाला आपल्यासोबत शिदोरी घेऊन जायची, ती म्हणजे कर्मरूपी शिदोरी. बरं, जात असताना कोण कोणत्या लोकांमध्ये जाईल हे काही मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही, हे कर्मावरती अवलंबून आहे. ज्याने ज्या प्रकारे कर्म केलं असेल त्याला त्या त्या पद्धतीचा आणि भोग भोगतो. म्हणजे मृत्यूलोक सोडून गेल्यानंतर कोण कुठे जाईल हे कर्मावरती अवलंबून आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेला तुम्ही अनुमान करू शकाल कशावरून? त्याच्या कर्तृत्वावरून, की हा नेमका माणूस कुठे गेला म्हणून. कसं काय? शांतीब्रह्म आमचे कुरेकर महाराज सांगायचे. पहा, कोणी संन्यासी महात्मा रस्त्याने निघाला, जाताना त्यांनी असं पाहिलं
एक मेल्या माणसाचं प्रेत रस्त्याने जाऊ लागले, हजारो समाज मागे पुढे होता. आता संन्याशाच्या दृष्टीने प्रेताचं दर्शन म्हणजे अशुभ आहे, अमंगल आहे. मग आता ते प्रेत चुकवायचं आणि मग कुठेतरी दडून राहायचं त्या वेळेपर्यंत, म्हणून तो संन्याशी महात्मा एका घरामध्ये प्रवेश करतो. आणि कर्मधर्म संयोग असा की ज्या घरामध्ये त्या संन्याशाने प्रवेश केला ते घर होतं एका वेश्येचं. त्यांनी एक दृश्य पाहिलं की त्या वेश्येने एका दासीला सांगितलं, म्हटले जाग, तो जो माणूस मेलेला आहे, ते जे प्रेत या ठिकाणून चाललेला आहे, तो माणूस नेमका कुठं गेला, म्हणजे स्वर्गात गेला की नरकात गेला हे जरा पाहून ये बरं. आता ओळख नाही एवढं सोपं होतं का, पण ऐका. ती दासी त्या ठिकाणी जाते, ती प्रेत बघून आली आणि जवळ येऊन त्या वेश्येला सांगितलं, म्हटले बाईसाहेब, तो जो मेलेला माणूस आहे हा अक्षरशः स्वर्गात गेलाय म्हणे. तिथं दडून बसलेला जो संन्याशी होता त्याला आश्चर्य वाटलं, तो जवळ गेला, त्याला राहवलं नाही. वेश्येला विचारलं, बाईसाहेब एक विचारू का? म्हटलं विचारा महाराज. म्हटले तो जो माणूस मेलेला आहे हा स्वर्गात गेला हे तुम्ही कशावरून ठरवलं? तिने जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हणायला लागली, काय महाराज, साधं गणित आहे. प्रेत यात्रा जाऊ लागली असताना आपण त्या सगळ्या लोकांच्या मध्ये जायचं आणि लोकांमध्ये चालू असणारी चर्चा आपल्या कानाने ऐकायची. लोकांमध्ये जर संवाद चालू असेल, फार वाईट झालं हो, फार चांगला माणूस होता, माळकरी होता, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही, ज्ञानेश्वरी वाचायचं कधी सोडलं नाही, नित्यनेम कधी चुकवला नाही, रोज कथा कीर्तनात जाणारा होता, 4-8 वर्ष जर जगला असता कित्येक लोकांचं भलं झालं असतं, चांगला माणूस गेला हो, फार वाईट झालं, असं जर लोकांमध्ये बोलणं चालू असेल तर समजावं हे स्वर्गातलं गिऱ्हाईक आहे. पण समजा समजा तुम्हाला कळालं, समजा एखाद्या वेळेला लोक म्हणायला लागले, बरं झालं पिढा गेली. कधी कुणाचं चांगलं चाहलं नाही, कधी चांगलं कुणाचं होऊ दिलं नाही. 2 भाऊ जर आनंदात नांदत असले की त्या ठिकाणी जाऊन यांनी फूट पाडली, आग लावली. 2 जावा जर एकत्रित नांदत असले की त्या ठिकाणी जायचं, एकीकडे तिला सांगायचं, बाई परवाच्या दिवशी मुंबईला गेलो होतो, तुझ्या जाऊकडे काय तिचं ऐश्वर्य, अंगावर सगळं सोनंच सोनं, भांडे घासायला बाई, कपडे धुवायला बाई, सगळे कामं करायला बाई, आणि तू बघ राब राबते पण आहेत तुझ्या अंगावर एकतरी फुटका म्हणी. मग एका घराचे दुसऱ्या दिवशी 2 घरं झाले समजा. असं जर आग लावणार असलं आणि लोकांमध्ये अशी जर चर्चा चालू असली समजा, तर समजावं हे नरकातलं गिऱ्हाईक आहे. कोण कोणत्या लोकांमध्ये जाईल हे कर्मानुसार ठरवलं जातं. ठीक आहे, प्रत्येकाला एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जावं लागणार, प्रत्येकाला शिदोरी सोबत घेऊन जायची. पण ऐका, शिदोरी नेत असताना जे काही न्यायचं ते इथूनच न्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण ही कर्मभूमी आहे, इथं कर्म केलं जातं, त्या कर्माचा भोग तिथं आणि वरती गेल्यानंतर भोगायला मिळतो. कारण तिथं नवीन कर्म करण्याचं स्वातंत्र्य जीवाला प्राप्त होत नाही. ते घंटीवाले घंटी वाजू नका बरं. विठाला विठाला कुठं काय केलं पाहिजे लोकांना कळतच नाही. विठाला विठाला इथं केलं जाणारं जे कर्म आहे ते आपल्याला परलोकामध्ये गेल्यानंतर ते भोगावं लागणार. कारण तिथं गेल्यानंतर नवीन कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देवाने दिलेलं नाही. अगदी साधा व्यवहार, सोपं व्यवहारातलं सांगतो जरा ऐका. मला सांगा, आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर इथून जाताना जे काही सोबत नेतो, धन म्हणा, पैसे म्हणा, द्रव्य म्हणा, त्याचाच उपयोग आपल्याला तिथं होतो की तिथं नवीन कमाई करण्याचं साधन आपल्याला उपलब्ध आहे का? नाही. कदाचित तुम्ही यात्रेमध्ये गेले, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शनबारीमध्ये लागले, चोरांनी घाला घातला आणि तुमच्या जवळचे 2000 रुपये पळवले. असं होऊ नये, पण झालं. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? तिथं नवीन पैसे कमवण्याचं काही साधन तुमच्याकडे आहे का? त्यासाठी तुम्हाला घरूनच मनी ऑर्डर करून पैसे बोलावं लागतील ना. पत्र लिहावं लागेल किंवा फोन करावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये पत्राचा व्यवहार होता. बाप मुलाला पत्र लिहितो. चिरंजीव बाळासाहेब यास वडिलांचा शुभाशीर्वाद पत्र लिहिण्याचं कारण असं आहे की पांडुरंगाच्या दर्शनासाठी दर्शनबारीमध्ये लागलं असताना चोराने आगंतुक घाला घातला, 2000 रुपये जवळचे पळवले. आता पुढचा प्रवास कसा करायचा याच्याकरता माझ्याकडे एक नया पैसा सुद्धा शिल्लक राहिला नाही. पत्र मिळता क्षणी मला 2000 रुपयाची मनी ऑर्डर करणे, अन्यथा तुझे वडील इथंच चातुर्मासाला थांबतील. कळावे आपला चिमाजी गोमाजी कापसे काय असते. बरं, पत्र वाचल्यानंतर देवाने जर तुम्हाला कर्तबगार मुलगा जर जन्माला घातला असतील 2000 रुपये पाठवण्या इतपत, तर बरं. नाही तर ते जर एसटी स्टँडवरचे उष्टे बिडीचे तुकडे पिऊन कार्यक्रम चालवत असेल, ते काय तुम्हाला 2000 रुपये पाठवणार आहे? तात्पर्य हे की इथून जे काही आपण सोबत न्याल त्याचाच भोग आपल्याला परलोकामध्ये गेल्यानंतर होणार आहे किंवा मिळणार आहे.
नवीन कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मृत्यूलोक सोडल्यानंतर त्या ठिकाणी नाहीये. याच्याकरता कर्मरूपी शिदोरी प्रत्येकाला आपल्या सोबत न्यायची आहे. कारण तिथला जो प्रवास आहे हा बेमुदत आहे. बेमुदत म्हणजे एकदा मृत्यू सोडल्यानंतर परत आपण या ठिकाणी केव्हा येऊ हे आजपर्यंत कधी कोणाला सांगता आलेले नाही. त्याच्याकरता आपल्याकडे शिदोरी जी आहे ते सुद्धा चिरकाल टिकणारी असायला पाहिजे. विठ्ठल मरताक्षणी आपण कधी कोणाला विश्वासानं सांगू शकलो का की बाबा मी अमक्या दिवशी या ठिकाणी परत येऊच म्हणून? असं कधी कोणाला सांगता आलं नाही आजपर्यंत. नाहीतर पहा तुम्ही एखाद्याला जर आपल्याला पंढरपूरला म्हणा किंवा कोणत्या तीर्थाला जर जायचं असलं तर घरचे लोक रडतात. बहीण रडते, आई रडते, दादा केव्हा येशील रे. आपण त्याची सांत्वना करू शकतो, ताई काळजी करू नको, 17 दिवसाचा आळंदी ते पंढरपूरचा प्रवास आहे, करता करता दिवस निघून जातील, पौर्णिमेचा काळा झाला मी लगेच पंढरपूरहून परत घरी येतो, काळजी करू नको. घरच्या लोकांची सांत्वना तुम्ही करू शकाल, बरोबर ना. पण एखादा जर 5-2 मिनिटांमध्ये मरायला लागला आणि मग तुम्ही त्याला विचारलं दादा केव्हा येशील रे, तो म्हणाल का काळजी करू नको पुढच्या महिन्यात येतोच. समजा ते आलं तर तुम्ही राहाल का इथं भूतभूत करून पळून जाल की नाही? विठ्ठल विठ्ठल. आपण सांगू शकत की नाही की या ठिकाणी आपण परत केव्हा येणार म्हणून. तिथला जो प्रवास आहे हा बेमुदत आहे. त्यासाठी शिदोरी सुद्धा आपल्या ठिकाणी चिरकाल टिकणारी शिदोरी पाहिजे. अलीकडच्या सारखं थोडंच आहे. शेतामध्ये जायचं म्हणून त्या घरच्या पत्नीनं सुंदर असं बेसन गरम गरम तयार केलेलं भाकरीवरती वाढलं, शिदोरी बांधली, शेतामध्ये गेले. 2 वाजेपर्यंतची शिदोरी आणि मग 2 वाजता ती शिदोरी उघडली. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना, उघडल्या मग काय झालं असेल त्या शिदोरीचं? आमलं दे फेकून, असं होतं ना. लौकिकातली शिदोरी तिथं कामाची नाहीये. तिथं जी शिदोरी आपल्याला लागणार आहे हे आध्यात्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने लागणारी शिदोरी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. टिकणारी शिदोरी आणि अशी शिदोरी पाहिजे की ती आपल्याकडून कोणी हिसकावून घेणार नाही, त्याच्यातला कोणी वाटा मागू शकणार नाही, आहे की नाही. नाहीतर व्यवहारामध्ये पहा तुम्ही, आपल्याला समजा 100 रुपयाची गरज भासली किंवा 500 रुपयाची म्हणा, 1000 रुपयाची म्हणा, लाख रुपयाची म्हणा, इथं काय पैसे लागतात बोलायला. आमच्या श्रीराव गुरुजीला म्हटलं मला 1000 रुपयाची गरज आहे हो, जरा देता का? ते देऊन देतील, मला हरकत नाही. पण एखाद्या वेळा जर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या जवळच्या लोकांना आपण म्हणायला लागलो मला इंटरव्ह्यू साठी जायचं आणि माझं शिक्षण कमी पडू लागलेलं आहे, तर तू असं कर 12वी पर्यंत शिकलेलं आहे, ते शिक्षण मला 2 दिवसापुरतं देऊन टाक, परत आलो की तुला तुझं शिक्षण परत करतो. असं शक्य आहे का? नाही. व्यवहारातल्या काही गोष्टी कुणी कुणाकडून घेऊ शकेल, पण काही गोष्टी अशा आहेत की कुणी त्याची ट्रान्सफर एंट्री करू शकत नाही. हा, अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये तसंच आहे. आपलं कर्म हे आपल्या सोबतच येणार आहे. विठ्ठल. लागणारी शिदोरी जर कोणती असेल तर तुकाराम महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. भक्ती परलोकेल कामा सोनिया. म्हणून इथून जाताना आपल्या सोबत शिदोरी न्यायची आहे, कर्मरूपी शिदोरी. कारण फक्त एक तर केलेलं कर्म जे आहे तेच केवळ आपल्या सोबत येणार आहे. त्या शास्त्रकारांच्या भाषेत तुम्हाला उदाहरण सांगतो. ते असं म्हणतात धनाने भूमो पश्यस्य गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहशितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाः. असं म्हणतात हा मृत्यूलोक सोडून जात असताना माणसासोबत एका कर्माशिवाय दुसरं काही सुद्धा येत नाही. धन आणि भूमो पशुवश्य गोष्ठे. धन हे बँक बॅलन्स जे आहे ते बँकेमध्येच राहणार, पशु गोठ्यामध्येच राहणार. बरं, जन स्मशाने, माणसं जी आहेत ते फक्त तुम्हाला स्मशानामध्ये पोहोचून देण्यापुरतच आपल्या सोबत राहणार. भार्या गृहद्वारे,
पत्नी सुद्धा आपल्या सोबत येणार, पण कुठपर्यंत? दारापर्यंतच. तिला पुढे सुद्धा जाण्याचा अधिकार नाही म्हणतात. बरं, देह जो आहे तो सुद्धा चितेमध्ये जळून भस्म होणार. मग सोबत येतं काय? केलेलं कर्म घेऊन फक्त जीवात्मा आणि या मृत्यूलोक सोडून परलोकामध्ये निघून जातो. विठ्ठल प्रत्येकाला आपल्या सोबत कर्मरूपी शिदोरी सोबत न्यायची आहे. आणि हे कर्म आज अद्याप जगाच्या इतिहासामध्ये कधीच कुणाला टाळता आलं नाही. प्रत्येकाला कर्माचा भोग हा भोगावाच लागला. याच्याकरता प्रत्येकाने कर्म हे चांगलं करायला पाहिजे आणि हे कर्मच आपल्याला सोबत न्यायचंय. म्हणून महाराजांचे शब्द आहे, आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. आपल्या सोबत सगळ्यांनी शिदोरी घ्या. हा एक लौकिक दृष्टीने अर्थ आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने शिदोरी शब्दाचा अर्थ अतिशय वेगळा आणि आगळा होतो, जो मी तुम्हाला आता सांगितला. विठ्ठल पण गोपाळाने विचारलं, कृष्णा शिदोरी घ्यायची, पण त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बरं? भगवान बोलतात त्या ठिकाणी आपल्याला काला करायचा. काला, पण कोणता काला? हरिनामाचा काला, हरिनामाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोणचं आहे, पोहे आहे, साखर आहे, दही आहे. याचा अर्थ काय? हा प्रतिकात्मक अशा प्रकारचा काला आहे. रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी हे जीव आहेत आणि दही जे शुद्ध परमात्मा, या दोघांचं एकत्रीकरण, जीवाचं शिवाशी ऐक्य होणं म्हणजे खऱ्या अर्थानं काला सांगितलेला आहे. विठ्ठल काला करीत असताना, नामरूपी काला करीत असताना साधन कोणतं वापरलं असेल तर महाराज प्रेमे मोहिला साधने. प्रेम या साधनेच्या द्वारे भगवंताचं नामस्मरण, त्याद्वारे परमात्म्याशी ऐक्य, तो खऱ्या अर्थानं काला सांगितलेला आहे. आणि मग तुकोबार यांना विचारलं, म्हटलं महाराज हा काला जो तुम्हाला प्राप्त झाला नामरूपी, ठीक आहे, पण हा सेवन करत असताना तुम्ही एकाच वेळा खाणार की कोणत्या पद्धतीने? महाराज म्हटले हा काला असा आहे, एकाच वेळा खाऊन घेण्याचा हा विषय नसल्यामुळे चवी चवीनं आम्ही त्याचं सेवन करू. अभंगाच्या
एकाच वेळेला आम्ही सेवन करणार नाही, तर चवीनं त्याचं सेवन करू. खऱ्या अर्थानं परमार्थाचा जो आनंद आहे तो एकाच वेळेला उपभोगण्याचा विषय नसतो. जसं डॉक्टर कडून लहान मुलाला गोळी दिली जाते आणि आई सुद्धा चॉकलेटची गोळी लहान मुलाला देते, पण दोघांना किंवा दोघांकडून मिळालेली जी गोळी आहे सेवन करत असताना तो मुलगा दोघांचा भाव वेगळा मनामध्ये ठेवून ते सेवन करत असतो. पहा तुम्ही, हा डॉक्टर कडून मिळालेली गोळी पटकन कशी गिळून घेता येईल याच्याकरता लहान मुलांचा प्रयत्न असतो, बरोबर ना. बरं, आईकडून जी चॉकलेटची गोळी मिळाली जाते ती गोळी एकाच वेळेला खाल्ल्या जात नाही, तर जास्तीत जास्त वेळ तोंडामध्ये कशी राखून ठेवता येईल याच्याकरता लहान मुलांचा प्रयत्न असतो. बरं, माझ्याकडे गोळी आहे किंवा चॉकलेट आहे हे बाकी लहान मुलांना कशी दाखवता येईल याच्याकरता सुद्धा त्याचा प्रयत्न राहतो. हा, तसं डॉक्टर कडून मिळालेली जी गोळी आहे ह्या प्रपंचातल्या गोळ्या आहे. परमार्थातल्या गोळ्या जशी व्यवहारात आई त्याप्रमाणे गोळी देते, हा त्याप्रमाणे परमार्थातल्या गोळ्या म्हणजे चाकून खाण्याचा विषय ठरतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराजांचे शब्द आहेत, चवे चवे घेऊ घास, चवी चवीनं आम्ही त्याचं नामरूपी काला सेवन करणार. ब्रह्मरस आवडे, ज्याला ब्रह्मरस म्हटलेलं आहे. महाराजांना विचारलं, म्हटले महाराज परत परत तुम्ही सेवन करता, काय कारण. महाराज म्हटले असं आहे, हा काला जो आहे नामरूपी काला इतका गोड वाटतो की त्याची आसक्ती सुटत नाही. जेवढं सेवन करावं तेवढं खाण्याची इच्छा निर्माण होते. अभंगाचं शेवटचे चरण.
विठाळाचा नाच झाला पाहिजे. हे शूटिंगमध्ये सगळी तुमची शूटिंग येणार आहे. सर्वांनी केले हात वर. केलं का खाली? आधीच केली ते वाटते. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ संपवला. उर्वरित वेळामध्ये थोडंसं भगवान कृष्णाचं चरित्र वर्णन करून आणि आपल्याला कीर्तनाची सांगता करायची आहे. परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. सगळ्या ज्या गोपिका होत्या, गवळण होत्या, त्या सगळ्यांना आनंद प्राप्त करून दिला. कारण आपण भागवत कथेमध्ये चिंतन करून आलो, परमात्मा आनंदाचा सागर आहे. ज्या ज्या ठिकाणी परमात्म्याचं आणि वास्तव्य असतं, परमात्मा अवतीर्ण होतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष आनंद अशा प्रकारचा नांदत असतो. सगळ्या गोपाळांना भगवंताने एकत्रित केलं आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, अरे आपल्या गावामध्ये एवढं सगळं दैदूत पुरवणी असताना तुम्ही असे रोडके का बरं दिसता? एकदम वाळून गेल्यासारखी उद्बत्ती छाप. कारण असंच आहे, वजनदार माल पोटात गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत नाही. असंच आहे की नाही? आमच्या महाराज लोकांकडे पहा आणि तुमच्याकडे पहा, थोडासा फरकच दिसल. ते म्हणाल, महाराज आता तुम्हाला चांगलंच खायला भेटतं व आळंदीत येऊन पहा बरं. 2-2 दिवसाच्या मधुकरेच्या भाकरी करून, बारीक करून, भुगा करून अजूनही आळंदीमध्ये विद्यार्थी अध्ययन करतात. अशाही अवस्थेमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा बरं तुम्ही, फरकच दिसतो की नाही? याचं कारण आहे, ज्ञानोबांच्या सानिध्यामध्ये राहून माऊलीच्या दर्शनाचं हे तेज आहे. विठ्ठल भगवंताने गोपाळांकडे लक्ष केलं, विचारलं, म्हटलं एवढं सगळं आपल्या गोकुळामध्ये आहे आणि तुम्ही मात्र असे रोडके दिसता, काय कारण आहे? गोपाळाने सांगितलं, कृष्णा, अरे जरी आपल्या गोकुळामध्ये सगळं असलं पण आमच्याही आम्हाला खाऊ देत नाही, त्याला आम्ही काय करावं? भगवान म्हटलं, असं करा, मी सांगतो तसं करा, तुम्हाला भरपूर खायला मिळणार. आणि मग भगवान त्यांना मार्गदर्शन करतात. याला तरी यारे लागे हे माझ्या मागे मागे. गोपाळांनी विचारलं, कृष्णा, जर तुझ्या मागे आलो तर आम्हाला काय फल प्राप्त होणार? भगवान म्हणतात, आज दे तो पोटभरी पुरे म्हणाल तोवर ये. जोपर्यंत तुम्ही झालं असं म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला भरपूर खाऊ घालणार. ठरलं ना? म्हटलं हो ठरलं, चला सगळे. असं म्हणून सगळ्या गोपाळांना घेऊन परमात्मा चोरी करण्यासाठी गोपाळांना त्या घराच्या जवळ घेऊन गेलेले. ज्या घरामध्ये चोरी करायची आहे त्या घराच्या जवळ गेल्यानंतर भगवंतानी गोपाळांना सांगितलं, म्हटलं बघा रे, समोरच्या घरामध्ये जाऊन आपल्याला लोणी खायचंय, दही खायचंय, पण मी सांगतो तसं करायचं, उगा आपल्या मनाने कोणी शहाणपण करायचे नाही. ठरलं ना? म्हटलं हो ठरलं. चला झाका डोळे. झाकले का सर्वांनी? तुम्ही नका झाकू, आपला टाइम आहे अजून. भगवंत गोपाळांना म्हणू लागले. गोपाळ म्हटले, हो कृष्णा, झाकले. 1 2 3 म्हटल्याबरोबर काय चमत्कार, ज्या घरामध्ये चोरी करण्यासाठी जायचंय त्या घरामध्ये सगळे गोपाळ जाऊन पडले आणि डोळे उघडून बघितलं तर काय आपोआप घरामध्ये आलेलो. विचारलं, कृष्णा, अरे कसं काय आलो? भगवान म्हटले, कसं आलो, काय आलो, फालतू चौकशा करू नका, खायचंय का पटकन खाणं मोकळे व्हा. सगळ्या गोपाळांनी दहीदूध तुपलोणी काय होतं ते सगळं खाऊन फस्त केलं. आणि मग गोपाळ म्हटला, कृष्णा, आता बस झालं कडे, आता काही खाणं होणार नाही. टपालावर टपाला यायला लागले, ढेरीचं कातडं पार ताणून गेलं, आता बस झालं. म्हटले आता नको. झालं ना? म्हटलं हो झालं. चला झाका डोळे.
1 2 3 म्हटल्याबरोबर सगळे गोपाळ पुन्हा बाहेर येऊन पडले. त्याच्यामध्ये पेंद्या विचार करतो, बरं 1 2 3 म्हणतो, काय मंत्र मारतो माहिती नाही. पण बरं आहे, पुढच्या वेळेला समजा इलेक्शन असलं आणि इलेक्शन मध्ये समजा याचं आपलं नाही पटलं स्वतंत्र पक्ष स्थापन करायची जर वेळ आली, एक एक आयडियावर वॉच ठेवणं महत्वाचं आहे. जरा बघू तर खरं पुढच्या वेळेला हा काय मंत्र मारतो म्हणून. झालं ना, सगळ्या गोपाळांना घेऊन भगवंत दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी आतमध्ये जर गेले, पण आता बाहेर जायचं त्यावेळेला भगवंताने सांगितलं, चला सगळ्यांनी डोळे झाका, 1 2 3 म्हटल्याबरोबर सगळे गोपाळ तर बाहेर पडले. पण हे पेंद्या जे होतं ते बोटाच्या सापटेतून पाहून राहिलं नेमका हा काय करतो म्हणून. झालं असं, सगळे तर बाहेर पडले पण हे नेमकं खिडकीत सापडलं आणि ओरडायला लागला, कृष्णा कृष्णा मेलो वाचव. त्याच्या ओरडण्यामुळे घरामध्ये असणारी गवळण जागी झाली. कोण आहे पाहिलं तर हातपाय झाडून राहिले होते. आता तुकाराम महाराज म्हणतात ना, आपल्या शेतामध्ये ओढार गाय साप किंवा विंचू जर सापडला तर आपण काय करतो, अक्षत घालून हार घालून स्वागत करतो. काय करतो माहिती आहे ना, असा हाणायला सुरुवात केली, म्हणता लागला, कृष्णा कृष्णा वाचव मेलो. भगवंताने सांगितलं, तुला सांगितलं रे म्हटले मगाशी, उगा आपल्या मनाने शहाणपणा करत जाऊ नको म्हणून. ऐकलं नाहीस ना, म्हटलं घे त्याचं प्रायश्चित्त. शेवटी ओरडू लागला देवाला आणि क्षमा मागितली. भगवंताला सुद्धा दया आली. तस्मिन दृष्टी परावरे, देवाने दिव्य दृष्टी टाकली आणि त्याला सोडून मोकळं केलं. विठ्ठला अशा अनेक लीला परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये करतात आणि काल्याच्या प्रसंगी मात्र भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं असा दंडक आहे, असा नियम आहे. संत हा नियम घालून दिलेला आहे. पा बरं, चरित्रामध्ये चरित्र उच्चारणच का करावं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बरं, चरित्राचा आचारही केला जातो, चरित्राचा विचारही केला जातो आणि चरित्राचा उच्चारही केला जातो. पैकी चरित्राचा उच्चारच का म्हणून करावा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बरं, चरित्राचा आचार करून जमणार नाही का? नाही जमणार. नाहीतर विचार करा, परमात्मा कृष्णाने गोकुळामध्ये राहून किंवा त्या द्वारकेमध्ये राहून 16,108 पत्न्यांशी विवाह केला. उद्या चालून आपण 2-4 सुपाऱ्या फोडतो म्हटलं, जमणार आहे? अरे एकीच्या बाबतीत आपला पंचनामा झाला, ती म्हणते हे आणा ते आणा ते आणा, आहे ना, सारखे धावपळ राहते. बरं, तुम्ही म्हातारपणे म्हाताऱ्या माणसाच्या माना पाहिल्यात का कशा हालतात म्हणून? नाही पाहिल्या नाही, इथून पुढे पाहत जा. म्हातारीची मान हलते ती अशी, म्हाताऱ्याची अशी हलते पा. याचा अर्थ काय? ते म्हातारी म्हणते ह्या ना ते आणा, ते म्हातार म्हणते नाही पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला. काय चमत्कार आहे माहिती नाही. विठ्ठला एकीच्या बाबतीत आपली अशी स्थिती आहे, तिथं देवाने 16,108 पत्न्यांशी लग्न केलं. आपल्यासारख्यांचं काय? म्हणून देवाने जे केलं ते आपल्यासारख्याने करणं शक्य नाही. नाहीतर विचार केला, भगवान परमात्माने गोवर्धन पर्वत तो एका करांगळीवरती धारण केलेला. आपण जर 40 किलोची गोणी उचलतो म्हटलं तरी ते नाही शक्य. बरं, देवाने 12 गाव अग्नी गिळला असं वर्णन भागवतामध्ये आहे. आपल्याला उद्बत्तीचा चटका सुद्धा सहन होत नाही. म्हणून देवाने जे केलं ते आपल्यासारख्यांना करणं कदापि शक्य नाही. विठ्ठल एका ठिकाणी कबीरदास महाराज म्हणतात ना, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पदर से दाम खर्च कर मुंह में मिट्टी मिलती है. म्हणायला लागला, अरे कबीरदास महाराजांना काय लागलं म्हणायला, दारू गांजा पिऊ नका म्हणून. तिथं तर महादेवाने आणि काय केलं, विष धारण केलं. मग त्याच्यातले 2 थेंब घेऊन पहा बरं, त्याच्यातलं जगल्या त्याच्यातून तर हे कुठाने कर. बरेच लोक महादेवाला सुद्धा नाव ठेवतात की महादेवाने चिलीम ओढली, पण महादेवाने विषयी प्राशन केलं ते घेऊन पाय त्याच्यातलं, मग हे कुठाने कर. देवाने जे काही केलं ते करण्या इतपत आपल्या ठिकाणी सामर्थ्य नाहीये. म्हणून देवाच्या चरित्राचा फक्त आचार न करता उच्चारच करावा. चरित्र ते उच्चारावे,
आणि म्हणून संत महात्म्यांचे शब्द आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. उच्चारे हा शब्द वापरलेला आहे, आचरावे असं म्हटलेलं नाही. बरं, विचारही करतो म्हटलं तरी जमणार नाही, कारण परमात्म्याच्या चरित्राचा विचार अद्याप पुष्कळ लोकांनी केला, पण देवाच्या चरित्राचा थांग लागला नाही. कसं काय? वेदांनी सुद्धा देवाचं चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला, विचारात घेतलं, पण नाही जमलं. ज्ञानोबांनी वर्णन केलं, पाहे पा जाणे वेचेने बळे, कोण वेदापासून असे आगळे, शेषाहुने तोंडाळे बोलक्याथी. सर्वात ज्ञानांमध्ये ज्ञानी जर कोण असेल तर वेद आहे. वेदाची निर्मिती भगवंताच्या श्वासातून आहे. इतका ज्ञानी असणारा वेद, त्याला सुद्धा परमात्मा कळाला. गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाला सुद्धा भगवंताचं चरित्राचा विचार करता आला नाही. आपल्यासारख्यांचं काय, अनेकांनी देवाचं चरित्र विचारात घेण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. मग करायचं काय, तर फक्त देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा, उच्चार. कारण चरित्र त्याचंच होतं ज्याच्या जीवनामध्ये अलौकिकता आहे, दिव्यता आहे. आपल्यासारख्यांच्या चरित्राचा कधी विचार केला जात नाही, उच्चार केला जात नाही. का? आपल्या जीवनामध्ये आहेच काय, ज्याच्या जीवनामध्ये चारित्र्य आहे त्यांचं चरित्र होतं. ज्यांच्या जीवनामध्ये चारित्र्य नाही त्यांचं कधी कोणी चरित्र लिहत नाही. लिहितं का कोणी? तुम्हाला वाटतं का आपलं चरित्र कधी कोणी लिहल म्हणून? ठीक आहे, मानलं की एखाद्या वेळा आपलं चरित्र कोणीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याने लिहिलं, पण वाटतं का तुम्हाला कोणी वाचल बा म्हणून? बरं, समजा एखाद्याने वाचलं असतं, त्याला काही फायदा होणार आहे का? बरं, आपल्या जीवनामध्ये आहेच काय, कहा गया तो कहा भी नाही आणि क्याला आहे तो कुछ भी नाही. एका माणसानं घोडा आणला होता बाजारामध्ये विकायला. त्याने विचारलं, का? म्हटले घोड्याची किंमत तुम्हाला 10,000 रुपये. घोडा घेणारा म्हटला, हे बघ 10,000 बोलतोस, 10,000 रुपये तुला देतो, पण घोडा कसा काय हे पहिल्यांदा चालून दाखवू द्या. म्हटलं ठीक आहे, हे बाबा चालून बघ. ते जे घोड्यावर बसलं, घोडं घेऊन गेलं, परत याचं नावच घेतलं नाही. आपलं तसंच आहे, कहा गया तो कहा भी नाही, क्याला आहे तो कुछ भी नाही. आपल्या जीवनात काही नाहीच तर चारित्र्य नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये चरित्र संभवतच नाही. विठ्ठला आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं विशेष कर्तृत्व नसल्यामुळे, चारित्र्य नसल्यामुळे आपलं चरित्र होत नाही, लिहिलं जात नाही, वाचलं जात नाही. चरित्र होतं ज्ञानोबारायांचं, चरित्र होतं तुकोबारायांचं, चरित्र होतं भगवंताचं, आहे की नाही? ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा अलौकिक चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. कसं काय? जरा माऊलीचं चरित्र डोळ्यासमोर आणा. ज्ञानोबारायांना वाळीत टाकलेलं होतं, चारही भावंड ओस पडलेले होते, कारण आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं होतं. आई वडिलांचा आश्रय त्या ठिकाणी त्यांना राहिला नव्हता. आता काय करावं? तिथले जे कर्मठ ब्राह्मण होते त्यांना वाळीत टाकलेलं. एक दिवस चारही भावंड त्या ब्राह्मणांकडे गेले आणि त्यांना विनंती करू लागले. म्हटले, महाराज, आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, त्यांचं कर्म त्यांनी भोगलं, मग आम्हाला तुम्ही तुमच्यामध्ये का स्वीकारत नाही बरं? त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटलं हे बघा, आमच्यामध्ये तुम्हाला स्वीकारायला काही हरकत नाही, पण तुम्हाला शुद्धीपत्र लिहून आणावं लागेल पैठणला जाऊन. कारण त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट, ज्याला आपण हायकोर्ट म्हणतो, त्यावेळेचं ते जे होतं सुप्रीम कोर्ट, हे पैठण होतं. चारही भाऊ त्या ठिकाणी पैठणला गेले, शुद्धीपत्र लिहून मागावं या उद्देशाने. तिथे जे कर्मठ ब्राह्मण ओट्यावरती बसलेले होते, चारही भाऊ त्या ठिकाणी गेले. चौघांनी त्यांना विनंती केली. त्यांनी विचारलं, कोण रे बाबा? म्हटलं, आम्ही विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची मुलं. कशा करता? म्हणे, तुमच्याकडे शुद्धीपत्र लिहून मागावं या उद्देशाने तुमच्याकडे आलेलं होतं. काय नाव बरं तुमची? नावं सांगा. चारही भावांनी आपापली नावं सांगितली. एकाने सांगितलं माझं नाव निवृत्ती आहे, दुसऱ्याने सांगितलं सोपान आहे, तिसरीने सांगितलं माझं नाव मुक्ताबाई आहे. ज्ञानोबारांना विचारलं, का रे बाबा तुझं नाव काय? याने सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर काय नावाचं घेऊन बसलास? आमचा हा जो रेडा आहे ना, रेडा हल्या, त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे. त्याच्या नावात आणि तुझ्या नावात काय फरक आहे? ज्ञानोबारा म्हटले, बरोबर आहे, त्याच्या नावात आणि माझ्या नावात ज्याप्रमाणे फरक नाहीये, ठीक आहे, पण त्याच्या स्वरूपात आणि माझ्या स्वरूपात कोणत्या प्रकारचा फरक नाहीये. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, तोही माझ्या परमात्म्याचंच रूप आहे. त्यांना राग आला, कारण त्यांना विद्वत्तेचा अभिमान होता. ते विचार करतात, हे मुलं दिसायला तर लहान आहे, पण वेदांताच्या चांगला गप्पा हाणता येतात रे. म्हटलं, तुम्हाला त्याचा आत्मा तुझा आत्मा एक आहे म्हणतोस, मग त्या रेड्याच्या पाठीवर जर मारलं तर तुझ्या पाठीवर उमटतील का? ज्ञानोबा म्हटले, का उमटणार नाही? तोच म्हणे. त्यांना असा राग आला
हातामध्ये चाबूक घेतला आणि साड 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 त्या रेड्या पाठीवर मारायला सुरुवात केली. परिणाम काय झाला? मारिता आसोड महिषाचे पाठी, तोची ओळ उठे ज्ञानदेवे. त्या रेड्याच्या पाठीवर मारायला सुरुवात केली, पण चमत्कार असा झाला की ज्ञानोबांच्या पाठीवर अक्षरशः ओळ उमटायला लागले. विठाला जेवणामध्ये लहानशी मुक्ताबाई त्या ठिकाणी रडते, विचारते, ओ थांबा थांबा, मारू नका, माझ्या दादाच्या पाठीला लागायला लागलं, त्या रेड्याला मारू नका. पण ते कर्मठ ब्राह्मण होते, ते काय ऐकायला तयार नव्हते. त्यांना आश्चर्य वाटलं. एक जण म्हणायला लागला, अरे आपण त्या रेड्याच्या पाठीवर मारलं, या मुलाच्या पाठीवरती ओळू म्हटला, त्याच्या पाठीवर मारण्याचा आणि याच्या पाठीवर ओळू म्हटण्याचा कार्यकारण भाव संबंध काय? मला तर असं वाटतं याने कुठून तरी बंगाली विद्या अध्ययन केलेली आहे, आपण एखादा प्रयोग करू म्हटलं दुसरा. त्यांनी विचारलं, का रे त्याच्या पाठीवर मारलं, तुझ्या पाठीवर ओळू म्हटला, बरं मला सांग, तू त्या रेड्याच्या तोंडून वेद बोलून दाखवशील का रे? ज्ञानोबा म्हटलं, तुमची जर कृपा झाली तर बोलवायला काय हरकत आहे. ब्राह्मणाने विचारलं, का रे त्या रेड्याच्या तोंडून तू वेद बोलून दाखवशील का? ज्ञानोबाने सांगितलं, म्हटले बोलवतो, पण कोणता वेद बोलवायचा तेवढं सांगा. कारण वेदाचे प्रकार 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. कोणता बोलवायचा? म्हटलं असं कर, ऋग्वेद बोलून दाखव. कारण उच्चार करण्यासाठी अतिशय क्लिष्ट आणि कठीण वेद जर कोणता असेल तर ऋग्वेद आहे. ज्ञानोबा म्हटले ठीक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तिष्कावरती हात ठेवला, हस्तकृपा झाली आणि त्याला विचारलं, बाबा बोल, वेद बोल. चैतन्याच्या दृष्टीने जर बघितलं, तुझा आत्मा आणि माझा एकच आहे बाबा, वेद बोल. माऊलीची कृपा झाली. परिणाम काय झाला? इतका निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा, तो अक्षरशः शुद्ध असा वेद घोकू लागला. आणि त्या रेड्याचं उच्चारण बघितल्यानंतर तिथं जे कर्मठ ब्राह्मण होते, त्यांनी आपल्या वह्यांमध्ये ते वेदाचे रुची लिहिलेले होते, ते त्यांनी अक्षरशः शुद्ध करून त्या ठिकाणी लिहून टाकले. एवढा शुद्ध उच्चार त्या ठिकाणी तो रेडा करीत होता. विठाला असं ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये घडलेलं अलौकिक चरित्र आहे. म्हणून संतांचं चरित्र होतं, चरित्र देवाचं होतं. जीवाचं चरित्र होणं शक्य नाही, कारण जीवाचं चरित्र वर्णन करण्या इतपत जीवाच्या ठिकाणी कुठल्या प्रकारची अलौकिकता म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं सामर्थ्य नसतं. आणि म्हणून चरित्र करायचं उच्चार, पण तो कुणाचं? भगवान कृष्ण परमात्म्याचं. काय देवाने चरित्र केलं? वाणीनं सांगणं शक्य नाही आणि आपल्या कानाने ते ऐकणं शक्य नाही, कारण कोणतेच इंद्र देवाला जाणण्यासाठी समर्थ नाही. विठाला परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर सगळ्या ज्या गवळणी होत्या त्या आळ घेऊ लागल्या. यशोदा मायला सांगू लागल्या, यशोदे तू म्हणतेस तुझा मुलगा तसा नाही, पण यांनी काय केलं माहितीये का? म्हणजे काय केलं? परवा आला आमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडीला सैराट त्यावेळी. परवाच्या दिवशी म्हटले आमच्या घरी हा आला. बरं, आल्यानंतर आमच्या घरचं जे म्हातारं होतं, एक प्रोटेक्शन म्हणून दारामध्ये झोपलं होतं बास टाकून. म्हणे कसं आलं काय माहिती. आतमध्ये गेलं, दही दूध तुकडून खाल्लं तर खाल्लं, पण भला मोठा डेरा होता ताकाने भरलेला. जो आदळला म्हणता म्हाताऱ्याच्या ढेरी. म्हातारही मेलं, डेराही फुटला. त्याला विचारलं, अरे कृष्णा म्हातार मेलं ना? मरू दे म्हटलं, हे कधी कीर्तनाला जात नव्हतं आणि गेलं कधीच तर समजा दुसऱ्याच्या चपलाही चोरून आणत होतं. म्हणून त्या म्हाताऱ्याला मारलं म्हणे. विठ्ठला
अशा अनेक गवळणी अनेक घराणे घेऊन त्या ठिकाणी येऊ लागलेल्या. आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसितो सुनेच्या मुखाला गुणी. ते गवळण त्या ठिकाणी म्हणते, यशोदे तू म्हणतेस तुझा मुलगा असा नाही, पण यांनी काय केलं माहितीये का? परवाच्या दिवशी आमच्या घरी आला, रात्रीच्या वेळेला आला, दही दूध तूप लोणी खाऊन फस्त तर केलंच केलं, पण लोण्याने भरलेले जे काही हात होते ते सुनबाईच्या तोंडाला पुसले आणि गेलं पळून म्हणे. आता मला सांगा, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला सासूबाई उठली तिनं सुनाच्या तोंडाला जर लोणी लागलेलं बघितलं तर सासूचं तोंड गप्प बसल का? आणि समजा त्या सासूचं तोंड गप्प बसल तर तिला कोणी सासू म्हणाल का? एकदा सासूच्या तोंडाचा पट्टा सुटला म्हणजे तो कोणाच्या बापाला आवरत नाही. नाहीतर पहा तुम्ही, हा सगळ्या सुनांना अनुभव असेल कदाचित. मी तुम्हाला लाजवत नाही, पण कंडिशन खरी आहे. विठ्ठल विठ्ठल नको ते बोलू लागले, म्हटले ते मांजर कुठली, नको त्या शब्दामध्ये. भगवान विचार करतात, आज या सुनबाईच्या तोंडाला लोणी पुसलं म्हणून ही म्हातारी नको ते बोलायला लागली, तर आपण असं कुठे इच्छा तोंडाला पुसू. भगवंत गेले आणि दुसऱ्या दिवशी त्या सासूबाईच्या तोंडाला दिलं पुसून गेळ पळून. आणि मग काय विचारता, सुनबाईनं पाहिलं हिच्या तोंडाला लोणी लागलं, बरे येताना तू घरातून आरसाच घेऊन आली. आणि मग सासूबाईच्या पुढे पुढे उभं केला आणि विचारलं, का हो सासूबाई, काल तर मोठ्या नाकाने गोष्टी सांगत होत्या, आता पहा बरं. आरसा पुढे तोंड आणि तोंडापुढे आरसा नेऊन दाखवला आणि मग तिनं पाहिलं, सुंदर ते ध्यान. काय काय केलं कोणी? म्हटलं हे मी केलं नाही, तुम्ही केलं नाही, हे सगळं नंदाच्या कार्टाचा उपक्रम दिसतोय म्हणे. म्हणते नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरे. अशा अनेक गाणांनी किंवा अनेक तक्रारी यशोदामाईकडे येऊ लागल्या. शेवटी यशोदामाई त्रस्त झाली आणि अशा अवस्थेमध्ये भगवान कृष्णाला समजवलं, कृष्णा हे आपलं मोठ्यांचं घराणं आहे बाबा, बडो घरानो नंद बाबाजी, नित्य नवा माखन होय, माखन की चोरी छोड कन्हैया कितना समजावतोय. किती समजायचं बाबा, आपल्या मोठ्यांचं घराणं आहे आणि तू दुसऱ्यांच्या घरी चोरी करण्यासाठी जातो, आपल्या घरी काही कमी दही दूध तूप लोणी आहे. लाख समजावलं, परिणाम झाला नाही. शेवटी म्हाताऱ्या गवळणी आल्या, यशोदेला समजावते, यशोदे तुझा मुलगा तुला फार त्रास देतो. हो बाई, फार त्रास देतो, नाकी न आणले म्हणे या पुराणी. म्हणजे काही देवाबिवाचं बघितलं का ग? म्हणजे नाही बाई, तसं काही देवाचं बघितलं. बरं पाठीवर पोटावर काही चट्टा बिट्टा, बरं काही मागच्या जन्मात म्हातारे बितार तर पोटी आले नाही? नाही बाई, तसं काही बघितलं नाही. अगं म्हटलंय, माझं पोरग असंच खोड्या करत होतं, कीर्तनाला सुद्धा जाऊ देत नव्हतं. तसा तिला आवडही खूप होती बा, असं काही नाही. पण असा गुण आला म्हणे, कशामुळे? गणपती बाप्पाला नवस केला होता म्हणे मी. असा गुण आला की त्याच्या खोड्या करणंच बंद झालं. काय बोलतेस? म्हटलं हो, मग उद्याच मी नवस जाहीर करते म्हटलं गणपती बाप्पाला. यशोदामाई गणपती बाप्पाजवळ गेली आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन विनंती केली, गणपती बाप्पा, माझ्या कृष्णाच्या खोड्या करणं जर बंद झालं ना, हाराभर मोदक वाहीन बरं तुला. गणपती बाप्पा म्हणे, आउट ऑफ कंट्रोल. जो सगळ्या जगाला गुण पाडतो त्याला मी काय गुण पाडणार आहे? पण आता आहे तुमची इच्छा तर करा नवस. असं म्हणून यशोदामाईनं नवस जाहीर केला. आता देवालाही असं वाटलं, यशोदामाईने गणपती बाप्पाला नवस जाहीर केला, पण गणपतीलाही आपण थोडाफार मान दिला पाहिजे ना. आपण जर गणपतीला मान दिला नाही तर उद्या कोण देवाची पूजा करणार? म्हणून एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती तो आली यशोदेसी. एक महिनाभर अजिबात देवाने खोड्या केला नाही. खा म्हटलं की पटापट खायचं, चल म्हटलं की बरोबर चालायचं, पहा म्हटलं की टोटो पाहायचं, आंघोळ कर म्हटलं की स्नानगृहामध्ये जाऊन बसायचं. बिनचूक सगळं कर्म चालू झालं. आणि मग यशोदेला प्रचिती आली, बाग देव असावा तर अगदी गणपती सारखा अगदी नवसाला पावला बघ. आता नवस फेडायला पाहिजे ना, गणपती नवसाला पावला म्हणजे नवस फेडायलाच पाहिजे. हाराभर मोदक तयार केले कोणी? यशोदामाईनी. आणि ते मोदक घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये निघाल्या. जात असताना भगवंत आडवे झाले, विचारला, आई म्हटलं एखादा नैवेद्य देताना एखादा मोदक भूक लागली म्हटले कालपासून, सकाळपासून, पर काही नाश्ता सुद्धा झाले नाही. पण महाराज कीर्तन किती वाजता सोडतात याची गॅरंटी नाही, काळजी करू नका, लवकर सोडतो. मला भूक लागली, एखादा मोदक दे ना. यशोदेने सांगितलं, खबरदार कृष्णा, हात लावू नकोस, आपण जर खाल्लं तर देवाला चालत नाही, उष्ट होतं. भगवान म्हटले, सर्व देवाचा बाप मीच आहे आणि मलाच खाऊ देत नाही. म्हटले थांब. आता हिने काय केलं? भगवंतानी यशोदामाईला विसर पाडला. कशाचा? उदबत्तीचा. कृष्णाला सांगितलं, कृष्णा घरामध्ये जाऊन तेवढी उदबत्ती घेऊन ये. भगवान म्हटले, मला एक मोदक सुद्धा खायला दिला नाही आणि मला काम सांगतेस? म्हटले नाही जात मी. यशोदामाई म्हटले, ठीक आहे बाबा, नको जाऊ, पण एक काम कर, हे हाराभर मोदक आहे गणपती बाप्पाच्या पुढे ठेवलेले आहे, त्याच्यावर नीट लक्ष ठेव, मी उदबत्ती आणण्यासाठी जाते. एखादी मांजर आली आणि सगळं मोदक जर उष्ट केले तर गणपती बाप्पाला उष्ट होईल, चालणार नाही.
भगवान म्हटलं तू जा तर खरं, एवढा मोठा बोका असताना काय ताकद आहे त्या मांजरीची यायची, तू जाऊन बघ तर खरं. यशोदामाई उदबत्ती आणण्यासाठी आतमध्ये गेल्या आणि भगवान कृष्ण त्या गणपती बाप्पा पुढे उभे राहिले, कमरेवर हात ठेवले आणि त्या गणपती बाप्पाला विचारलं, काय गणपती बाप्पा यापासून देव झालात तुम्ही? गणपती बाप्पा म्हणे, मी काय लोकमतच्या फ्रंट पेजवर ऍड दिली होती का मी देव झालो नमस्कार म्हणून? तुमच्या आईची इच्छा, त्याला मी तरी काय करणार? बरोबर. गणपती बाप्पा म्हटले, एवढे सगळे जे मोदक आहे हे तुम्ही आता एकटेच खाणार का आम्हाला काही देणार? गणपती बाप्पा म्हणे, तो 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 तुम्हीच खा. त्याला बोलता येत नव्हतं, घाबरलं होतं पार बिचार. तुम्हीच खा. बरोबर. तुम्हाला एक मोठ्यांचा नियम माहिती आहे का? म्हटलं कोणता? मोठी माणसं आपल्या हाताने खात नसतात. म्हटलं मग तुम्ही चारून द्या. त्या गणपती बाप्पांनी काय करायचं, एक एक मोदक उचलायचं आणि देवाच्या तोंडामध्ये स्वाहा स्वाहा, सगळे स्वाहा. मोदक संपवले आणि मग देवाने सांगितलं, कशाला विनाकारण टाइमपास करता तुम्ही या. गणपती बाप्पालाही घेतलं गिळून आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन असे उभे राहिले मंदिरामध्ये, जशी खूप भीती वाटू लागली, लटलट लटलट कापू लागले. सगळं देवाचं नाटकच होतं. यशोदामाई येऊ लागली, तिने पाहिलं गणपती नाही, मोदक नाही. कृष्णा, अरे मोदक कुठे आहे, गणपती कुठे आहे? भगवंताने सांगितलं, मैया अगं एक मोठ्या ढेरीचा आला होता उंदरावर बसून, त्यानं सगळे मोदकही संपवले, गणपती खाल्ला आणि मलाही खाण्याच्या नादात लागला होता म्हणे. बरं झालं मी वाचलो. शेवटी यशोदेच्या लक्षात आलं, याच्यापेक्षा मोठ्या ढेरीचा अजून जन्माला आला नाही. अशा अनेक लीला परमात्मा कृष्ण गोकुळामध्ये करीत असताना शेवटी यशोदामाई त्रस्त झाली. सांगितलं, कृष्णा एकच उपाय आहे भाऊ तुझ्या करता, गोकुळामध्ये राहू नको, गायी चरण्यासाठी वनामध्ये जा. यशोदामाईने सूचना केली, म्हटलं आता एक काम करा, इथं थांबू नका. यशोदामाईची आज्ञा शिरसावंद्य मानून भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना आणि गायींना घेऊन गायी चरण्यासाठी वनामध्ये गेले. पण तिथं गेल्यानंतरही गप्प बसले नाही, अनेक प्रकारचे खेळ परमात्मा खेळतात असं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी, अनेक प्रकारे अनेक ठिकाणी संतांनी भगवंताच्या आणि गोपाळांच्या खेळाचं वर्णन केले.
पुढच्या वर्षीसाठी राहू द्या. अनेक प्रकारचे खेळ परमात्मा खेळले आणि मग गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा बस झालं, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन, पायी पेटे झाला शेण. खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळ थकले आणि भूक लागली. असं ज्यावेळेला भगवंताला गोपाळ म्हणू लागले, भगवंताने सांगितलं, म्हटलं एक काम करा, जेवढ्या काही आपल्या सगळ्यांच्या शिवदऱ्या आहेत त्या एकत्रित घेऊन या. सगळे शिवदऱ्या एकत्रित आणल्या आणि परमात्मा सगळ्यांचा काला करून त्याचं वर्णन भगवान शुकदेवाने भागवतामध्ये केलेलं आहे. या विठाला विठाला. आमचे आदरणीय पांडुरंगजी पराडकर या कथेला येण्याच्या आधीच शिवने या ठिकाणी भागवत कथेचं आणि सांगता करून या ठिकाणी येऊन पोहोचलो. त्यांच्या शिवणीला सुद्धा मोठा आनंद सगळ्या लोकांनी घेतला आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला भागवत कथेमध्ये. आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, त्यांनाही या ठिकाणी व्यासगीतावरून नमस्कार होतो. विठाला अनेक खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळ म्हटले, कृष्णा भूक लागलेली आहे. असं म्हणून भगवंताने सगळ्या शिवदुऱ्या एकत्रित केल्या आणि सगळ्यांचा काला केला. त्या काल्याचं वर्णन शुकदेवाने भागवताच्या दशम स्कंदामध्ये केलेलं आहे. तो काला कसा होता? बिभ्रद्वेणों जठरपटयोः शृंगं वेत्रे च कक्षे कामे पानो मसृण कवलं तत्फलान्यङ्गुरुषो तिष्ठन्मध्ये स्वपरे सुहृदो हासयन् नर्मदे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञविबाल केली गोपाल. सगळ्या गोपाळांना भोवताल बसवलं, पण कमळाच्या फुलाप्रमाणे भागवतात वर्णन केल्याप्रमाणे. लहान पाकळ्या ज्याप्रमाणे पुढे असतात, मोठ्याने त्याच्या मागे असतात, तसे गोपाळ बसवताना लहान पुढं, मोठे त्याच्या मागे. आणि सगळ्यांच्या मध्ये परमात्मा तिष्ठनमध्ये उभे राहिले आणि सगळ्या गोपाळांना काला एकत्रित करून सगळ्यांना काला प्राप्त करून दिला, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं. ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.